Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's The Angel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So finally आज लास्ट डे आहे आमचा वेकेशनचा. आम्ही चेकआउट केला महाबळेश्वरून आणि येस अमेझिंग टाईम स्पेंड केला विथ फॅमिली. सो आता ऑन द वे रिटर्न जर्नी आमची. सो येस काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. मॉर्निंग. कसा होता स्टे? मस्त शॉर्ट आणि स्वीट. चलो आर्या, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. महाबळेश्वर कसं चाललंय? शॉर्ट ट्रिप टू महाबळेश्वर लवकर संपते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाश्ता करून आला? गुड मॉर्निंग. सो ब्रेकफास्टला आम्ही आलो आहोत पॅनोरमा इथे आणि इथे थोडंफार ऑप्शन्स आहेत नाश्त्याला. चलो मामाची वाट बघतो. पॅनोरमाला गेलो आम्ही पण तो बंद आहे. चला पोहा कंपल्सरी आहे. खूप छान नाश्ता झाला आमचा. काय नाव आहे हॉटेलचं? हार्मोनी इन है ना मामी? नाश्ता छान झाला ना? चलो आता मामा आम्ही निघतात आहे. आता कधी भेटणार? आता तुम्ही बोलवल तेव्हा आम्ही आलो. तुम्ही आवाज द्यायचा बस. जेवायला आले नाही ना पुढच्या एक पण ट्रिप एन्जॉय मी येणार नाही. जेवायला यायलाच लागेल यावेळेस. फालतू धमक्या मी दिला पण मामा आहे मी आणि आता सिंगम केलं तुम्हाला. अजय देवगण महाग आहे जाम. घरी दाखवेल. साईड लाव जरा. रचना साईड लाव जरा. फायनली आम्ही निघालो. सगळे आपापल्या मार्गावर गेलेले पण आमच्याकडे न्यू मेंबर आलेत गाडीत. आर्या आणि आई. आणि आज आम्ही मस्त आजचा दिवस पण आम्ही असं वेस्ट नाही करणार आहोत. छान असं प्लॅन नाही केले पण लेट्स सी कसं स्पेंड होतंय. आणि मग नंतर रात्री आर्याला मामा घ्यायला येणार आहे पनवेलला, म्हणजे ऑन द वेच. सो लेट्स गो. आर्याची इच्छा होती खूप की मॅप्रोला जायचं आहे म्हणून आर्या आमच्याबरोबर आली आणि खास आम्ही तिला आता घेऊन आलो आहोत मॅप्रो महाबळेश्वर. आर्या फायनली मॅप्रो. आर्यासाठी आलो आम्ही खास. चांगलं आहे ना. म्हणून तिने ती बेल वाजवली ना. हो मस्त ना. हो. बघ ना केवढा मोठा एलिफंट. हँग केलं तर ते मिळतं गिफ्ट. कोण हँग करेल? माझ्यात तर नाही एवढी ताकद. तो नाही. दरवेळेस एक दोनच घेऊन आली. हाँगकाँगला होतं हे. तुम्ही कुठेतरी केलेलं ना, मी व्हिडिओमध्ये बघितलं. हाँगकाँगला केलंय? काय माहित केलं असेल. जिथे दिसतं तिथे करते ती. केलं असेल हाँगकाँगला. पण हाँगकाँगला कुठे होतं? हाँगकाँग नाही तर कुठेतरी आठवत नाही मला. मी नव्हती. अरे हो, हाँगकाँगला केलंय आईने. हाँगकाँगला आसमी वगैरे पण होते ना. काय घ्यायला गेलेलं आतमध्ये? काय जो थांब. नाहीशी मागे टाक. पॅकेट घे.
मग किती आले बघ जा. मग जाऊन पण आली, मजा आली. आई बाई इकडे बघ ये. किती झालेत बघूया आपण आता. हायएस्ट बघ किती लिहिलं, किती लिहिलं. ऑनलाईन अशी ऑर्डर करायची, पेमेंट ऑनलाईन असेल तर आहे. इथे घेऊन आलो आणि खूप असा प्लॅन होता आमचा की इथे थांबू तिथे थांबू, पण आज रामनवमी आहे म्हणून सनीने असं चेक करत आणि अभिने पण ॲक्च्युली आम्हाला सकाळी सांगितलं, बट स्टील वी थॉट की एवढी ट्रॅफिक नसेल, पण आता ॲक्च्युली खूप ट्रॅफिक आहे पुणे लोणावळा त्या साईडला. आणि लोणावळ्यात सगळ्यांना माहिती आहे पुणे एक्सप्रेसला अडकणं म्हणजे काय. लोक लिटरली अख्खा रात्र पण अडकलेले. सो वी डोंट वॉन्ट टू टेक रिस्क. आणि मामा पण फॉर अ चेंज माहीत नाही कसं थांबलाय, बोटिंग करतोय वेणा लेकला. सो आम्ही आता असं प्लॅन केलं की इकडनंच रिटर्न जाऊन त्या मार्गे आम्ही निघणार आहोत. उलट्या साईड कोणत्या मार्गे येतो, कोल्हापूर महाड तिकडनं. म्हणजे मामाला पण कन्व्हिनियंट होईल, म्हणजे त्याला रात्री घाई करत हिला पण घ्यायला यायला नको. हिचं पण हाऊस पूर्ण झाली मॅपची. अजून कुठे फोटो काढायचे तर काढून घे, चॉकलेट वगैरे घ्यायचे तर घे. त्यांनी घेतलं आहे गेस मार्केटमध्ये, हे ती घेऊन जा आईकडे. आई घेऊन जा. घ्यायला येतात ना मामाचे फ्रेंड्स आणि मामाला दे. बघा भाची बघा. आणि राजूच मामाला दे. सो फायनली वी हॅव टू से गुड बाय टू आर्या इन महाबलेश्वर इटसेल्फ. पण मजा आली. आर्याला जायचं होतं मॅप्रोला, तिचं झालं इच्छा पूर्ण. मामांनी इच्छा पूर्ण केली इकडे मामीची वेणा लेकची. चलो बाय, टेक केअर, बाय. सावकाश काळजी घे. अरे बापरे, आम्हाला हे परत आता काय, हे मामाने तुझी इच्छा पूर्ण केली का? अच्छा अभि ते गेले. हो अच्छा ते यायचं ना. ते ओरडायला लागले, तुम्ही बोलले का ना वेण्णा लेकला जाणार आहे. किती वेळ आला असता, ही ऐकतच नाही. लगेच जायचं महाबळेश्वरला. आणि ही बोलते तिथेच जायचं. मॅप्रोला आले असते तर मग एलाट बिलट केले असते, आम्ही नाही केले. मस्त 500 रुपयात करून देत होते. मग अगं इथे तुम्ही थांबलेले ना, अजून अर्धा तास लागला असता बोलली ती. म्हणून मामा तुम्ही जाऊ शकता. नाही आता निघालो आता. नाही आता लेट जाईल, आता खूप पुढे पण आहे. जायचं अजून. चलो मजा केली. बाय बाय बाय. थँक्यू. पित्त वगैरे होत नाही, उलटी होत नाही, ताण लागत नाही. आई घ्यायचंय का? फ्रूड आहे, जंगलातलं फ्रूड, बिना खतावरचं फ्रूड. एक नंबर ताई फ्रूड आहे, तब्येतीसाठी बी चांगलं. तुला पाहिजे काय? एक नंबर घे आता, फ्रूड घे. खायला. तोरण आहेत ना, आंबोळकी आहे ताई, एक नंबर फ्रूड आहे. किती कसे ताई? दिले? 100 रुपये झाला. माझं काहीतरी घे. डोंगरातला रानमेवा, आजीचं काय घ्यायचं कैरी होतं? देऊ का कैरी? चिनी मिनी बोरं पण आहेत. कैरी घे. बोरं 50चे 2 घे. आई कैरी मीठ मसाला नाही का? आहे की देतो ना. मस्त लावा मीठ मसाला त्याला. दीदी बोरं नको का? नको बोरं नको मला. चिंच आहे, बोरं आहे. शेंगा किती झाले? माझे 100. दे. माझं देऊ का एक डबा? हे चिंच चंब पर राजवसु अंब पर रावण स अंब पर रघुकुल राज बारी बाह पर संगुणति राह पर जो सहस बाह पर राज है।
वेगळाच एक्सपिरियन्स आहे. म्हणजे महाराजांनी त्यावेळी किती काय केलं असेल म्हणजे स्वराज्यासाठी. तलवार ही आमच्या फिरतीची शपथ खंदा मायभूमीची. सो आपल्या फोर्टचं रिस्टोरेशनचं काम चालू आहे विच इज गुड. रिझर्व करतोय अँड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर जनरेशन्स, फ्युचर जनरेशन्स. त्यांना महाराजांचं महत्त्व आपल्या आयुष्यात किंवा स्वराज्याचं महत्त्व हे समजावणं खूप गरजेचं आहे पुढच्या पिढीला. सो गुड वर्क बाय दी गव्हर्मेंट, ग्रेट इनिशिएटिव्ह. प्रिझर्व, आय मीन टू से, रिझर्व नाही प्रिझर्व. पोलादपूरला मी हॉल्ट घेतला आहे आणि लंच टाईम वाजले 4. राजमुद्रा. मी दाखवते किती फॉक्स आहे. काय बनवतो तू? बाउल. रायडर आमची ऐकत नाही कोणाचं. एवढं केलं. हे असेल पालखी. सांगितलंच नाही 200 रुपये जोडी. नाही फार आहे 200. फार आणि छोटी आहे, फार छोटी. एवढे 200 म्हणजे फार आहेत ताई, कमी सांगा ना. महाग आहे इथं काय करणार. हे सगळे एकच साईज आहेत का? सो बॅक टू होम. वाजलेत आता 8:30. 8 वाजता पोचलो मी. आल्या आल्या रचना कामाला पण लागली. अनपॅकिंग. सुट्ट्या संपल्या आता. बॅक टू नॉर्मल रुटीन. माझ्याकडे बघ काय मी दाखवते. क्यूट बनी आहे. हे बघा क्यूट आहे. खूप घेतलंय. छान. हा त्याचा हे आहे ग्रेप्स. बंद पण करू शकतो. हे झीप आहे. हम भात होतोय मी करते. मोठ्या आईने बनवलेलं भात बाबू. आता वाजले आहेत 9:30. घरी आल्यानंतर एक वेगळाच सुख असतो. एवढं छान वाटतंय ना. घर ते घर आहे. कितीही फिरलात तरी मी हे आणि नेहमी म्हटले तुम्हाला की घरी आल्यानंतरचा जो आनंद आहे तो खूप वेगळा आहे. सगळं काही आठवतं. आय डोंट नो लोक कसे खूप असं महिनाभरसुद्धा ट्रॅव्हल करतात. ठीक आहे, ती त्यांची आवड आहे. आम्हाला पण आवडतं फिरायला, पण ॲट द एंड घर ते घर आहे. एनिवेज, सो घरी आल्यानंतर घर मस्त चकाचक दिसतंय कारण आईने खूप क्लिनिंग केलेली आहे. किचनमधले तर लिटरली शेल्फ्स वगैरे सगळे मस्त आतमधनं वगैरे क्लीन झालेले आहेत आणि मस्त सगळे डबे परत एकदा छान असे व्यवस्थित लावलेले आहेत. आपण कितीही लावलं तरी जेव्हा आपण किचनमध्ये काम करतो जे आपले स्टीलचे डबे वगैरे ते इथून हालत असतात. सो आईने मस्त सगळं क्लीन केलेलं आहे. आणि आल्या पहिले सर्वात आधी बॅग्स अनपॅक केल्या जे तुम्ही पाहिलंच. आणि खूप दिवस झाले आता बाहेरचं खाल्लं आहे. घरचं जेवण पाहिजे होतं. सो सकाळचं जेवण तर वहिनींनीच पाठवलेलं. मग संध्याकाळी आता मी मस्त फोडणीचं वरण, भात आणि बटाटा टोमॅटोची इन्स्टंट फटाफट भाजी 3 कुकर लावलेले आहेत. सनी नाहीच म्हणत होता, आई पण नाही म्हणत होते, बोलत की फोडणीचं भात वगैरे कर. मी बोलली त्याला जास्त टाईम लागेल, हे कसं 3 कुकर लावले की फटाफट होऊन जातं. सो आता वरण तर झालेलं आहे, त्याचे शिट्ट्या वगैरे झालेल्या आहेत. भात आणि भाजी आता होते, ते पण होईल. सो मी जे म्हणत होते की आता जे एनर्जी लॉकडाऊन लागेल असं काय खूप काही अनाऊन्समेंट होत आहेत. ऑफकोर्स आपल्याला आपले जे काही आता रिसोर्सेस आहेत ते खूप विचार करून आणि
रेदर खूप सावधानीने ते यूज करायला हवे आहेत, कारण पुढे काय होणार आहे माहीत नाही. वॉर तिथे चालू आहे, आपल्या इथे आपल्याला एवढं नाही जाणवत आहे. येस, ऑफकोर्स आता हळूहळू जाणवायला लागले. LPGचा प्रॉब्लेम, फ्यूलचा प्रॉब्लेम, हे सगळं काही आहे. हे सगळं स्टार्ट होतं तेव्हा असं झालं की आता हे अनाऊन्स केलं आहे, म्हणजे क्वेश्चन मार्क आहे, बट तरी लोक पळतच असतील ना. सो खूप गर्दी झाली असेल, डिमार्ट म्हणा किंवा बाकीचा. तर आपण पेट्रोल पंपावर बघतोच होत की किती गर्दी होती आहे. म्हणून मी जेव्हा तिथे होती तेव्हाच मी सगळं काही डीमार्टवरती ऑर्डर केलं. आणि एक बेस्ट आहे, डीमार्टच्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या ॲपमध्ये बघायला मिळतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वायफळ खर्च होत नाही. जे हवं आहे तेच घेतो आपण, नाही तर तिथे गेल्यावर वायफळ खर्च होतो असं मला वाटतं. आणि हे तुम्ही खूप लोक रिलेट कराल. सो जेवढं हवं होतं तेवढं मी सगळं मागवलं. आणि फ्री होम डिलिव्हरी असल्यामुळे तो एक स्लॉट होता, त्या स्लॉटमध्ये ते डिलिव्हर करणार होते. मी 12 ते 3चा स्लॉट केलेला. आणि लिटरली मला वाटतं 12 नंतर काहीतरी 15-20 मिनिट्समध्ये सगळाचा सगळा सामान घरपोच होता. सो आईंना मी सांगितलेलं की तुम्ही लावू वगैरे नका, मी आल्यावर सगळं ते लावेल. मेन तेच होतं माझं. असं पहिलं झालं की गेल्यावरती आपण सगळं, म्हणजे घरी आल्यानंतर मी सगळं सामान भरेल, पण तिथे जाऊन ती गर्दी, मग ते लाईनीत उभं राहणं, म्हणजे हे सर्वात बेस्ट आहे. ऑनलाईन मागवा, लगेच आपल्या इथे येतं. आणि तेच मी केलं. हा आहे तो सामान. स्वतः हा सगळा मला जागेवर ठेवायचा आहे. जसं मी नेहमी म्हणते, टीमवर्क खूप मॅटर करतं. जर पूर्ण परिवार एकत्र असेल तर किती छान असतं ना. तर बघा ना, आम्ही एवढ्या दिवसातनं घरी आलो आणि घर एकदम असं वेलकमिंग होतं, कारण आईने एवढं छान ठेवलं, आम्ही नव्हतो. सो एकदम मस्त आईने चकाचक ठेवलेलं आहे घर. मग नंतर सनेने सुद्धा मला थोडंफार हेल्प केली. आणि हेल्प आहे त्यांची म्हणून हे सगळं पॉसिबल होतं, नाहीतर नाही पॉसिबल आहे. एकावर भार टाकून हे नाही होणार. दिवस संपलेला आहे. किचनमधलं सगळं काही वाइंड अप करून, जसं मी मगाशी म्हटले की आईने ऑलमोस्ट सगळं क्लीन केल्यामुळे मला खूप सगळं इझी पडलं की सगळं जे सामान आहे ते फटाफट मी जागेवर लावू. आणि तिकडचं सगळं काम झाल्यानंतर माझे जे पार्सल झालेले ते मी सगळे ओपन केलेत. आणि एक सुंदर, आता मी सांगते, सुंदर चप्पल मी रिसीव केली आहे. मी बघा, LYDC लंडनची आहे. युजली हा एक लंडनचा ब्रँड आहे, पण ह्याचे चप्पल्स आहेत ना ते खूप खूप कॉस्टली येतात. सो एक लंडनचा ब्रँड आहे ज्याचे चप्पल्स असेच आहेत आणि ते खूप कॉस्टली येतात. बट LYDC लंडनमध्ये जर तुम्ही चप्पल बघाल ना तर ते चप्पल छान आपल्याला असे छान अफोर्डेबल कॉस्टला आणि खूप कम्फर्टेबल आहे. ह्याचा मला लुक फार आवडला आहे. असंच माझ्याकडे कॉपरमध्ये सुद्धा आहे आणि आता मी सिल्वरमध्ये सुद्धा घेतली. एनिवेज, सो छान दिवस गेला आमचा आज. आणि घरी आल्यावरती ॲक्च्युली खूप मस्त वाटतंय. आपल्या कम्फर्ट झोनमध्ये आल्यावरती अजून छान वाटतंय. वी हॅव कम विथ सो मेनी ऑफ मेमरीज आणि ऑफकोर्स ते चेरिश होणार आहेत. सो सगळ्यांनी आपली काळजी घ्या. जे काही घडतंय आजूबाजूला जास्त स्ट्रेस नका घेऊ, जस्ट गो विथ द फ्लो. एवढंच म्हणेल की आपले जे रिसोर्सेस आहेत ते आपल्याला खूप जपून आता वापरायला हवं आहे, कारण कधीही काहीही घडू शकतं. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.